खेळाला आला ना तसं धावसंख्येला आणखीन झळाळी पाहायला मिळाली, परंतु अनिकेत मुकल हा खेळाडू बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्याचं काम चॅलेंजर चिरले या संघाने केलं आणि थांबवून ठेवलं त्यांना 4 षटकामध्ये 60 या धावसंख्येवर 61 धावसंख्येचं आव्हान आता त्यांच्या समोर आहे. समोर एक आयकॉन खेळाडू टाकेगाव गावाची रन मशीन, अर्थातच आयकॉन आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकेगाव. या हंगामामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट मध्ये चांगली छाप सोडलेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे मधलं एक मातब्बर संघ, मोठं नाव आहे टाकेगाव संघ म्हटलं तर, आणि त्याच गावातला सुपुत्र समोर मिस्टर ISPL हा खेळाडू आपण पाहतोय. अनमोल रत्न आहे, 24 कॅरेटचा हा खेळाडू आहे पिट्टू. अर्थातच आणखीन एक आयकॉन खेळाडू, आयकॉन विपक्ष आयकॉन अशी लढत पाहायला मिळेल तुम्हाला. 61 धावसंख्येचं आव्हान, पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज डावकुरी हाताचा गोलंदाज. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स, समोर टाकला होता बॉल, ड्राइव्ह केला बॉलला मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी वळलेत, 2 धावा या ठिकाणी घेऊन जातील. चांगली सुरुवात या ठिकाणी. पहिला चेंडू, 61 धावसंख्येचं आव्हान. समोर प्रथमेश म्हात्रे अर्थातच पिट्टू हा खेळाडू आपण पाहतोय, आयकॉन खेळाडू. ISPL गाजवलं खेळाडूनं आणि आज ग्रामीण स्तरावर सुद्धा चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते. सध्या गोलंदाजी त्याच्या हातामध्ये वाटेला पाहायला मिळते. लोवर फुल टॉस बॉल, लॉफ केला बॉलला, आडव्या बॅटला प्रचंड ताकद लावली आणि बॉलला दिला फेकून कवकोरच्या डोक्यावरून. पहिला षटकार, अप्रतिम ताकदीचा प्रचंड वापर, बॉटम हँडचा चांगला वापर. प्रथमेशला चांगलं माहिती आहे बॉल खराब टाकला, पण थोडस स्किट झाला बॉल. ओला चेंडू फेकणं हे खरं तर या फॉर्मॅटचं हीच तर मोठी गंमत आहे. मोठ्या मोठ्या खेळाडूंकडनं सुद्धा या चुका पाहायला मिळतात. षटकार पाहायला मिळतोय तुम्हाला. हाफ ट्रॅकर बॉल फिरून खेळलेत फाइंडच्या क्षेत्रामध्ये, लगातार दुसरं, फक्त जागा वेगळी, रिझल्ट सेम आहे. पंचांचा हात आभाळाकडं आणखीन येतोय हा षटकार. भाग पाडले पहा, मीटिंग घेण्यासाठी भाग पाडले 2 आयकॉन खेळाडू, एक ठाणे विभागातील खेळाडू. आता 2 खेळाडू चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेकांसोबत आपण पाहतोय दीपेश माळी मानकुळीचा खेळाडू, तदनंतर प्रथमेश म्हात्रे फुंडे गावाचा हा 24 कॅरेट्स खेळाडू स्वतःवर नाराज आहे. दोन्ही बॉल खराब होते. हाफ ट्रॅकर, लवर फुल टॉस बॉल, 2 षटकार लगातार आले, तिसरा येणार का? समोर टाकला होता बॉल, हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. यावेळी मात्र प्रचंड ताकद लावली. पुन्हा एकदा सांगितलं थँक्यू सो मच खेळाडूने म्हटलं फलंदाजाने. चैतन्य पाटील हा खेळाडू मात्र आग होतोय, आपली छाप सोडताना दिसतोय. समोर कोण आहे, त्याचा कद किती आहे, किती ताकदीचा खेळाडू आहे, काय त्याची कामगिरी आहे हे जुगाडून मात्र आपल्यामध्ये किती ताकद आहे. प्रथमेश मात्र पिट्टूवर मात्र हल्ला चढवला जातोय. लगातार संलग्न आलेले हे 3 षटकार, एकूण धावसंख्या आता 20 धावा. काय फलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू मध्ये 20 धावा जमवलेल्या आहेत. 61 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. 15च्या वर सरासरी असताना 20 धावा आलेल्या आहेत, त्या सुद्धा एक आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून. प्रथमेश थोडस दबाव मध्ये पाहायला मिळतो. इथून मात्र कमबॅक करावं लागेल, एखादा चेंडू चांगला फेकावा लागेल. आणि खिलेक लवर फुल टॉस. यावेळी खेळाडू आहेत त्यांना प्रेक्षक बनवून जाणारा लगातार हा चौथा. यावेळी पुन्हा एकदा कवकरोचं क्षेत्र निवडले. फ्लॅट हिट, इट इज अ 6. चैतन्य पाटील ऑन फायर नाव. षटकार चांगला येईल काही. बाउन्सर स्लोवर ऑप्शन आहे का? स्लोवर बॉल यॉर्कर फेकला होता. यावेळी मात्र आपण पाहतोय पहिली धाव वेगाने सन्मान दिला होता. डायरेक्ट हिट होणार का? हो, इथे मात्र पहा कीपर थोडासा जज नाही करू शकले. ऑकवर्ड बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रस्ट्रेशन क्लिअर पाहायला मिळतोय का नाही. 4 षटकार खर्च केलेत, आपल्याकडनं अपेक्षा ठेवली होती, आपल्यावर दबाव होतं, परंतु त्या दबावाला जुगारून मात्र इथं फलंदाजी केली. गुड बॅटिंग चैतन्य पाटील. आक्रमण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय चॅलेंजर चिरले संघाची, भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाची धावसंख्या पाहतो आपण. बिनबाद 28 धावा. यस, पाणी घेऊन जायचं आहे क्रीडांगणामध्ये.
चला 12th मॅन लगेचच पाणी घेऊन जा पुढल्या मॅच साठी. हा शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांना. त्यानंतर होणारी लढत चॅलेंजर बोरखर त्यांचा विपक्ष आपण पाहतोय पार्थ स्पोर्ट्स घाटलागाव. चला दोन्ही संघाचा कर्णधारांना विनंती आहे लगेचच आपण संपर्क साधा प्लीज. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, स्कूप करण्याचा प्रयत्न. अजूनपर्यंत पंचांचा इशारा येणं बाकी. येस इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात खात्यामध्ये जमा होईल. धावफलक हलतं ठेवलेलं आहे. करण मडवी आपण पाहतोय आणखीन एक गुणवंत खेळाडू. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय. चिरले गावचा सुपुत्र पाहतो आपण करण मडवी. सातत्यानं गावदेवी गावठाण या संघामध्ये आपण पाहतोय बोरखर संघाचा संघनायक या ठिकाणी विघ्नेश टाकी स्ट्रोक प्लेअर उपस्थित आहेत. वेलकम. चला त्यांच्या अगेन्स्ट कॅप्टन आपण सुद्धा या प्लीज. स्लोवर बॉल. इथे मात्र बॉल स्पीड झाला हातातून आणि प्रचंड ताकदीचा पुन्हा एकदा प्रहार. षटकार नसेल हा तर 8 असेल. धावा मिळतील 6. षटकार ही खराब बॉल होता. स्लोवर बॉल फेकण्याचा प्रयत्न आणि त्यावर मात्र प्रचंड ताकदीचा वापर. षटकार षटकार षटकार. आणखीन एक. यावेळी बॅट टर्न झाली हातामध्ये. गोलंदाजाला संधी आहे. धुंडो रे धुंडो. कुठे आहे बॉल. नाही नाही जज करू शकले नाही. हवेचा झोत आला. चेंडूला घेऊन गेला विरुद्ध दिशेला आणि तिथून मात्र आपण पाहतोय एक जीवनदान मिळतोय. आशा सोडली होती खरं तर चैतन्यानं. घाटलागाव संघाचा संगणक प्लीज या आपण. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. समोर टाकला होता बॉल. हेलिकॉप्टर उडवला जातोय. लॉंगनच्या रिझन मध्ये बॉल अडला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पिट्टू आहे त्या ठिकाणी. रॉकेट थ्रो. चांगली फेकी होती परंतु यष्टांच्या थोडंसं बाहेर गेली. त्या ठिकाणी गोलंदाज आहेत. आणखीन एक गुणवंत खेळाडू पाहतोय. साईगाव संघ म्हटलं तर या खेळाडूने खूप मोठं योगदान आहे. आणि सध्या गोलंदाजच्या उंबरठ्यावर पाहतोय करण मडवी आणि चैतन्य पाटील अशी सलामीची जोडी. धावसंख्या पाहतोय 62. 38 धावा धावपटलावर. 38 धावा 61 धावसंख्येचं आव्हान. या षटकानंतर पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडू तयार आहेत. चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह केला बॉलला. ऑफ ड्रावचा फटका अलॉन द कार्पेट. पावसाळी रबल बॉल ही स्पर्धा. या खेळाची हीच तर गंमत आहे. हे डिफरंट फॉर्मॅट आहे मित्रांनो. इथे चांगल्या खेळाडूला सुद्धा आपण कित्येक वेळा पाहिले मार पडताना पाहिलं. मोठमोठे खेळप करा. पाणी लगेचच मैदानामध्ये घेऊन जा. पावसाळी रबर बॉल आहे आणि पावसाचं वरुण राजाचं आगमन अजूनही पाहायला मिळत नाही तुम्हाला. आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा तेव्हा गोलंदाजांना थोडीशी सवलत मिळत असते. चला घाटलागाव संघाचा संघनायक हा शेवटचा पुकार आहे. तुम्हाला आला असेल तर प्लीज या. प्रथमेश म्हात्रे पिट्टू आपण पाहतोय. सुरुवात केली खरं तर अथक मेहनत आहे. आज आपण फक्त पाहतोय की एखादा खेळाडू आयकॉन आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धा खेळतो. बऱ्याच सॅटर्डे संडे म्हटलं तर बिझी शेड्यूल. आज प्रथमेश म्हात्रे आपण पाहतो. बरेचसे मोठमोठे खेळाडू. कारण धर्मवीर चषक सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्हाला. तिथे सुद्धा मोठमोठे खेळाडूंना तुम्हाला पाहायला मिळतील. ठाणे विभागामध्ये ती स्पर्धा तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मुंबई ठाणे या क्रीडांगणामध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. पिट्टू ISPL मध्ये दुसरा खेळाडू आपण पाहिला उरण तालुक्यामधला ज्याचा बॅट मधून अर्धशतक आलं होतं आणि तब्बल पूर्ण उरण मध्ये फ्लेक्स चळकले होते. उरण तालुक्यातील 3 सितारे पाहायला मिळाले. इकडगर गावाचा अमित नाईक तो सुद्धा खेळताना पाहायला मिळाला या क्रीडांगणावर. आणि विश्वजित ठाकूर मोठ्या त्याच्या बॅट मधून सुद्धा त्याच्या गोलंदाजीमध्ये सुद्धा तुम्हाला कामगिरी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची लीडिंग एज या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला. येस इट इज अ बॅट कट. कारण लगेच फलंदाजाने पंचांनाच दाखवून दिलं की माझ्या बॅटने स्पर्श झाला बॉल. इनर एज पाहायला मिळाले आणि स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. 11 चेंडू 20 धावा. कंपल्सरी चेस. अजून मॅच आहे का. गोलंदाजच्या बाजूने आहे का मॅच. एक विकेट सुद्धा गेला नाहीये अजून. किपिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सध्या स्टार खेळाडू आहे दीपेश माळी मनकवडी गावचा सुपुत्र. खराब बॉल आहे. यावेळी मात्र खेळाडू आहे तो गनिमत राहिल्या. खराब बॉल होता. आणखीन ताकद लावू शकला असता काय. करण मडवी थोडेसे नाराज असतील. हाफ ट्रॅकर बॉल होता.
अवे फ्रॉम द बॉडी थोडस रूम दिलं होतं, परंतु खेळाडूला पिक केलं असं म्हणावं लागेल. मागचे दोन चेंडू मध्ये दोन आलेल्या ते सिंगल कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल. समोर टाकला होता बॉल, लिडिंग एज 2 इज अ कॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळी मात्र फेकी खराब झाली. दुसरी धाव घेतली आहे. ओ इथे मात्र तिसरी सुद्धा वळलेत आणि 3 धावा घेऊन जातील. खराब फिल्डिंग आहे. येस, कीपरने सांगितले माझ्याकडे बॅकअपला खेळाडू आहे, तुम्ही माझ्याकडे फेकी करू शकता का, आणि त्या एंडला चान्स होता. मित्र म्हणेन 3 धावा आल्यात या चेंडूवर. हरकत नाहीये, थोडीशी मिसपेड पाहायला मिळाली. छोट्या छोट्या चुका ह्या होतच असतात. ग्रामीण खेळाडू आणि आयकॉन खेळाडू मध्ये तालमेल बसण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि तो वेळ नाहीये तुम्हाला. 4 षटकांची अवघी मॅच. खराब बॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. स्टिकरवर बॉल आला. प्रचंड वेगाने 2 खेळाडू 3 खेळाडू पळतात. आणखीन एक सिंगल पाहायला मिळते तुम्हाला. चैतन्यने स्ट्राईक मागितलेली आहे यावेळी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॉल जरी हाफ ट्रॅकर होता परंतु त्या चेंडूवर वेग दिला होता. एकूण धावा धावपटलावर 46 धावा. आणि आता समीकरण 8 चेंडू 15 धावा. मॅच पुन्हा एकदा रंगली. हे 2 चेंडू महत्वाचे असतील. हाफ ट्रॅकर बॉल. आता मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. कव्हकरचा खेळाडू वेगाने आलाय. फेकी आणखीन चांगली झाली असती का, नाही. कीपर खुश नाहीयेत का, नाही, कारण फेकी थोडीशी खराब झाली. आणखीन एफर्ट चांगली झाली असती का. समीकरण बदललं गेलंय. इक्वेशन आर चेंज नाव. गणित पुन्हा एकदा बिघडली जातात. 7 मध्ये 13 हवे आहेत. या चेंडूवर काही करून चैतन्य थोडस दमछक झालेले आहे. 42 धाव संख्येवर खेळतोय आणि का नाही. 12 चेंडू मध्ये 42 बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये आले ते मोठी धाव संख्या, तिथून कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय. आयकॉनवर जेव्हा जेव्हा तुम्ही दबाव टाकताना त्या वेळी मात्र त्या संघाचे धाबे आणले जातात, परंतु कमबॅक केलंय. या षटकाचं कौतुक करेन मी. हा चेंडू महत्वाचा असेल. हाफ ट्रॅकर बॉल. लिडिंग एज लागली. फाईन लेगला नॉन स्टॉप रिजनला खेळाडू आहेत. चेंडू पकडला जाणार. स्ट्राईक स्वतःकडे राहणार. मॅच मध्ये रंगत आली. शेवटचे चेंडू 6 कंपल्सरी चेस विजयासाठी पाहतो आपण. 6 मध्ये 12 धावा. स्पर्श घरत. चला उजव्या बाजूला स्टेज कडे आपण बसलेले आहेत, त्या बाजूला कृपया आपण मिडविकेटच्या रिजन कडे आपण बसून कदाचित चेंडू आला तर तो लगेच देऊ शकता. आपण आयोजकीय भूमिकेमध्ये आहात. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. चेंडू बाकी आहेत अर्धा डझन. धावा बनवायचे आहेत 1 डझन. मॅच मध्ये रंगतदार. अजून विकेट सुद्धा गेला नाहीये. पर्सेंटेज द्यायची झाली ना तर 60-40 मॅच आहे. 60% मी बॅटिंग टीमला देईन, कारण विकेट्स एक सुद्धा गेला नाही आणि त्याहून महत्वाची पर्सेंटेज सेट बॅट्समन आहेत. आणि समोर ताकदीचा खेळाडू टाकेगाव संघाची रन मशीन चैतन्य आहे. चैतन्य पाटील हा खेळाडू पाहतो आपण. ऑन स्ट्राईक केला त्याला चांगलं माहिती आहे. अशा मॅचेस त्यांनी खूप काढल्यात. व्यावसायिक क्रिकेट म्हटलं, एक गाव 11 खेळाडू म्हटलं, आयकॉन खेळाडू म्हटलं तर दबाव घेत नाही तो. आणि टाकीगाव संघाला कित्येक वेळा मॅच काढून दिल्या त्यानं. आठवते रजनी स्पर्धा, चिरनेरचे ते मैदान. एका षटकामध्ये 20 धाव संख्येची गरज या पठ्ठ्याने कुठून काढल्या होत्या. आणि म्हणूनच कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडं. आणि नॉट आउट 43 धाव संख्येवर खेळतोय, परंतु क्रिकेट आहे. होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होत असतो. आणि म्हणूनच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातोय. शेवटचे 6 चेंडू. खराब बॉल आहे. जाऊन दिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंच वळतील. हा पहिला व्हाईट बॉल फेकला जातोय या इनिंग मधील. 50 धावा. 50 कम्स अप. चिरले टीम 50 धावा झाल्यात. 11 धाव संख्येची अजूनही गरज. हाफ ट्रॅकर बॉल. प्रचंड ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर आणि बॉलला दिला फेकून. लॉंग ऑफच्या डोक्यावरून योग्य वेळी आलेला मोठा फटका. षटकार. टॅग लाईन आहे झुकेगा नाही साला. अजिबात वळून पाहायचं नाहीये. चैतन्यने सांगितलं डगआउट मध्ये रिलॅक्स राहा, मी आहे ना अजून. मॅच आपणच जिंकू हे सांगून देणार फटकेबाजी. खराब बॉल आहे. विदिन स्ट्रोक 50 कम्स अप. आणि इथे मात्र चैतन्य पाटील
हा ब्रँड आहे, ब्रँड टाकीगाव संघाचा. काय बॅटिंग केली. पुन्हा एकदा कॅमेराकडे. येस, चैतन्य पाटील पहा. टाकीगाव संघाची रन मशीन, आक्रमक फलंदाजी, लगातार आलेले 2 षटकार आणि मॅच जिंकून दिलेली आहे. आणि या सामन्याचा पुरस्कार जातोय मॅन ऑफ द मॅच